जय भारत. सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं आणि या सर्व माणुसकीच्या दूतांचं इथे मी सहर्ष स्वागत करतो. साऊ आई तुझ्यामुळे हा आपला आजचा विषय आहे आणि मान्यवर वक्ते आहेत नगरवरून, माणुसकीचे शिलेदार शिवाजीराजे नायकवाडी सर. साथीनो, आज वर्षाचा पहिला दिवस आहे, 1 जानेवारी. सर्वांना नववर्षाच्या अगदी आभाळ भरून सदिच्छा. नववर्ष अगदी पर्सनल आणि प्रोफेशनल लेवलला खूप छान जावं. भरभराटीचं असू दे, सुखाचं असू दे, समृद्धीचं असू दे, पण सगळ्यात महत्वाचं आपल्या साऊ आईचा विचार पुढे नेणारा असेल. आज 1 जानेवारी 1848, 1 जानेवारी या दिवशी 250 वर्षांपूर्वी पुण्यात एक क्रांती झाली होती आणि या देशातील पहिली वहिली मुलींसाठी असणारी शाळा या सनातनी पुण्यात सुरू केली या फुले दाम्पत्याने. क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आणि मानवतेची चरम सीमा पाहणाऱ्या सावित्रीबाई, खऱ्या अर्थानं ज्योतिरावांच्या वैचारिक सहधर्मचारिणी यांनी या महाराष्ट्राला पुरोगामित्व बहाल केलं. आज 1 जानेवारी त्या मनुवादाच्या दास्यातून आणि पुण्याच्या पेशवाईच्या तावडीतून आपली सुटका झाली. हा 1 जानेवारी भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावच्या त्या स्तंभाला आपल्या हुतात्म्यांना वीरमरण ज्यांना आलं त्यांना ते अभिवादन करण्यासाठी आवर्जून जात असतात. तसा हा 1 जानेवारीचा महिमा फार मोठा आहे. पण साऊ आई, तुझी ही सारी वाट तुडवत असताना, तुझ्या वाटेवरून चालत असताना मागे वळून पाहताना काही प्रश्न आहेत आजही. म्हणजे 250 वर्षांपूर्वी तुझे दिशा दिग्दर्शन केलंस, त्या वाटेवरून चालत असताना तुला अभिप्रेत असणारं ते गंतव्यस्थान, आमचं डेस्टिनेशन आम्हाला आजही दूर दूर असं म्हणजे कोसो दूर आहे. आणि ही जी वाट आहे तू दाखवलेली आई, साऊ आई, तू दाखवलेली वाट ही मुक्तीची वाट आहे, स्वातंत्र्याची वाट आहे, समतेची वाट आहे, ममतेची वाट आहे, मातृत्वाची वाट आहे. पशु जीवनातून खऱ्या मनुष्य जीवनाकडे जायचे असेल तर ज्ञानस्वरूप उद्योग आवश्यक आहे. असा कृती कार्यक्रम तुम्ही आम्हाला दिलात. दीन दुबळ्यांच्या मेलेल्या आयुष्यांना जिवंत केलं, परिवर्तनाची आणि माणुसकीची चळवळ उभारली. तर हा माणुसकी हा जो शब्द आहे साऊ आई तूच दिलायस आम्हाला. गुलामगिरीचे दुःख नाही जराही त्यास जाणवत नाही, माणुसकी ही समजत नाही तयास मानव म्हणावे का. ऐका, तयास मानव म्हणावे का हा जो काही विचार आहे, विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. तर माणूस आणि माणुसकी तुझ्या आयुष्यातून त्या प्रत्येक कृती कार्यक्रमातून तू आम्हाला दाखवून दिलीस. असंच एक प्रेरणा गीत कल्याणच्या माणुसकीच्या शिलेदार माधुरीताई सपकाळे आणि त्यांची टीम आहे, त्याने एक गीत आपल्यासाठी गायलेलं आहे. हे प्रेरणा गीत आहे, साऊ मुक्तीचे पाऊल. हे आपण ऐकूया आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. साऊ पेटती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, शोषितांची डाल साऊ, मुक्तीचं पाऊल. साऊ पेटती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, शोषितांची डाल साऊ, मुक्तीचं पाऊल.
ज्ञान चांदण पिऊना. येल मांडवाला जाई ज्ञान चांदण पिऊन. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ वाघीण अमुची तिना पडली डरकाळी. साऊ वाघीण अमुची तिना पडली डरकाळी. थरथरल्या गचा कोऱ्या गड ढासाळले बाई. थरथरल्या गचा कोऱ्या गड ढासळले बाई. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. ज्योता लावलीस साऊ वैनावा मी पेटविना. ज्योता लावलीस साऊ वैनावा मी पेटविना. तुझे शिल्प कोरियले ते मी बोल के करीना. तुझे शिल्प कोरियले ते मी बोल के करीन. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेची चहोल. साऊ क्रांतीची गवेल साऊ समतेच चहोल. साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. ज्योती क्रांती भजनांचा तशी क्रांती ज्योती साऊ. ज्योती क्रांती भजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ. त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू. त्यांनी लाविले रोप आम्ही नभाला भिडवू. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. आता नको कोंड मारा नको विषारी कवारा. आता नको कोंड मारा नको विषारी कवारा. नको दासी पण आता नको जुलमाचा पहारा. नको दासी पण आता नको जुलमाचा पहारा. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल. सावित्री माई जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक सदिच्छा. मस्त मस्त. या सर्व सावित्रीच्या लेकींना आपण सलाम करूया. आणि हे साऊ मुक्तीचं पाऊल हे अतिशय म्हणजे खरोखर असं प्रेरक असं गीत त्यांनी गायलं वैशालीताई. आणि तुमचा सर्वांचाच आवाज अतिशय खूप छान आहे. साऊ एक चिंगारी होती, पेटती मशाल होती. पण आपण थोडेसे काय म्हणूया कपाळकरंटी आहोत की काय. हा वनवा अजून जेवढा लागायला हवा तेवढा लागत नाहीये. त्याचं कारण असं आहे की म्हणजे मार्गशीर्ष चालू आहे, आपण कसले तरी श्लोक पठण करतोय अजूनही, किंवा चंद्रावर आणि मंगळावर जायच्या गोष्टी करतो आहोत, पण आपल्याला इथल्या एखाद्या मंदिरात प्रवेश करता येत नाहीये. म्हणजे 250 वर्षांपूर्वी साऊ आईनं जे स्वप्न पाहिलं ते आपल्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी खरं तर विचार आपण सगळ्यांनी करूया आणि हे काम पुढे नेऊया. आज
साऊबाई तुझ्यामुळे हा जो विषय आहे ती मांडणी करण्यासाठी नगरवरून शिवाजीराजे नायकवाडी माणुसकीच्या शाळेचे सूत्रधार आणि प्रमुख असे शिलेदार ते आहेत. त्यांचा परिचय आपल्याला आहेच, परंतु आणखी आपल्या महाराष्ट्रातील खूप सारे लोक, शेकडो नव्हे हजारो नव्हे लाखो लोक त्यांना आता ऐकणार आहेत, तर त्यांना तो परिचय होणं आवश्यक आहे. मी येवल्यावरून आपल्या वनिताताई वाघ यांना विनंती करतो की आजच्या मान्यवरांचा त्यांनी परिचय करून द्यावा. वनिताताई. जय भारत सर्वांना. मिशन माणुसकी संचलित माणुसकीच्या शाळेतील कार्यकर्त्यांचा हा 69वा अभ्यास वर्ग. त्यामध्ये जीवन शिक्षण या विषयाच्या अनुषंगाने आपलं हे 14वं व्याख्यान आहे. त्यासाठी आपल्या माणुसकीचे दूत आणि शिलेदार आपले शिवाजी गोविंदराव नायकवाडे दादा, माणसात माणूस पेरणाऱ्या माणुसकीच्या शाळेचे ते एक दूत आहे. दादांचं शिक्षण जर म्हणाल तर M.Com, GD, C&A माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षक बँक अहमदनगर या ठिकाणी ते कार्यरत होते. आता सेवानिवृत्त आहेत. सेवा दल मंडळ सदस्य, राष्ट्र सेवा दल, सामाजिक कामाची त्यांना विशेष आवड आहे. यामध्ये दादांनी विविध विषयांवर अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यामध्ये चला निर्भय होऊया या विषयाची त्यांनी 111 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आणि मग या कार्यशाळेत कुठले कुठले विषय घेतात ते तर स्मरणशक्ती वृद्धिंगत होण्यासाठी काही खेळ घेतात. त्यानंतर परिवर्तनशील गीते त्याच्यामध्ये असतात. अपराधीपणाची भावना नष्ट होते. चिकाटी, सचोटी, हातोटी आणि लिखोटी हे ते याच्यामध्ये समजावून सांगत असतात. यामुळे काय होतं तर आपल्यामध्ये असलेले आत्मविश्वास आपला वाढीस लागतो. सामाजिक विषयांचे यात ते अनेक लघुपट दाखवतात. एवढंच नाही तर दर रविवारी आमचे जे काही माणुसकीची शाळा भरते त्यात सुद्धा जे काही आम्ही चित्रफित दाखवत असतो त्या सगळ्या दादांच्या मोठ्या पिटाऱ्यातनं आलेल्या असतात. दादांकडे खूप मोठा त्याचा साठा आहे, संग्रह आहे, अनेक गोष्टींचा साठा आहे की त्यामुळे दादांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. गटचर्चा करून ते क्रियाशील सर्वांना ठेवत असतात. असंही आम्ही माणुसकीचे शिबिर घेतो, त्यामध्ये सगळ्यांना क्रियाशील कसं ठेवायचं हे दादांना चांगलंच माहित आहे. कधी कधी तर मला प्रश्न पडतो की दादा बँकेत कामाला होते, नेहमी बँकेत असणारे व्यक्ती हे असे असतात. हे दादांच्या बाबतीत अपवाद म्हणता येईल. नाही तर ते कायम गंभीर स्वरूपाचे आणि इतरांवर चिडचिड करणारे असतात, पण दादा मात्र तसे नाहीत. त्याचबरोबर गटचर्चा करून क्रियाशील बनवणे, सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श याची जाणीव करून देणे, याबाबतचे सुद्धा ते व्हिडिओ दाखवत असतात. सामाजिक विषयाची जाणीव जागृती करणे, पथनाट्य ही संकल्पना समजून सांगणे आणि पथनाट्य बसवून घेणे, त्रासातून सुटका होण्यासाठी उपाययोजना सांगणे, अन्यायास नकार देता यावा यासाठी भीती घालून मनाची तयारी करून घेणे, व्यक्त होण्यासाठी प्रवृत्त करणे, साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित चित्रमय प्रदर्शन दाखवणे, विश्वास ठेवणं म्हणजे काय हे ते समजावून सांगतात. खरं तर विश्वास ठेवणं म्हणजे काय हे दादांना तुम्ही भेटले तर आपोआप तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवाल, असं दादा हे व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर दादांनी ताणतणाव व्यवस्थापन याच्या 165 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास, संस्कार मूल्यांची जपवणूक, नैतिक मूल्यांची शिकवण, मोबाईलची व्यसनाधीनता, सायबर क्राईम, श्यामची आई ते आजची आई, सुखी जीवनाचे सूत्र, संविधानाचा जागर, सावित्री उत्सव, वाचाल तर वाचाल, साने गुरुजी कथामाला, अशा पद्धतीने आजच्या तरुणांच्या समोरची आव्हानं. आता हा विषय घेऊन आमच्या मिशन माणुसकीच्या कार्यशाळेमध्ये आम्ही जे काही आपले नवयुवक आहेत यांचं संघटन करून
त्या ठिकाणी दादा त्यांना मार्गदर्शन करत असतात. आणि त्याचबरोबर जरी आम्ही सगळे असलो पण मोठा सिंहाचा वाटा दादांचा आहे आणि वेळोवेळी तरुणाईंना ते मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या अंगी चांगले गुण कसे येतील हे ते त्या ठिकाणी सांगत असतात. दादा 10वी-12वीच्या मुला मुलींना नेहमीच मार्गदर्शन ते करत असतात. अशा पद्धतीने दरवर्षी, आणि खरं सांगायचं तर सावित्री उत्सव कसा साजरा करावा याचं मार्गदर्शन जर आम्हाला कोणी केलं असेल तर शिवाजी दादांनी. ते दरवर्षी 3 जानेवारीला सावित्रीमाईंच्या जन्मदिवशी सर्व आपल्या परिचित सगळ्या मुलींना घरी बोलवतात. एवढंच नाही, सावित्रीबाईंची वेशभूषा करण्यास सांगतात आणि त्याचबरोबर नाही जमलं तर पण मात्र आडवी चिरी लावणं कंपल्सरी असते. घरी बोलावून सावित्रीबाईंच्या जीवनावरील त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि त्याचबरोबर मुलींना गोड धोड आणि सावित्रीबाईंचं पुस्तक भेट देऊन अशा पद्धतीने ते बालिका दिन हा साजरा करत असतात. आणि तुम्ही दादांचा परिचय हा त्यांचा जो परिचय आहे त्याही पेक्षा दादा खूप वेगळे आहेत. हे जेव्हा तुम्ही दादांच्या संपर्कात याल ते तुम्हाला कळणार आहे. दादा हे असं व्यक्तिमत्व आहे की ते आरशाप्रमाणे त्यांचं अंतर्बाह्य हे निर्मळ आहे. यानंतर मी पुढील सूत्र तुम्ही दादांना जसे ऐकाल तसं तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व लक्षात येईल आणि खरंच मी ग्वाही देते की तुम्हाला नक्की त्यांना भेटावं असं वाटेल, हे खात्रीनिशी सांगते. आणि पुढील सूत्र मी दादांकडे सुपूर्द करते. धन्यवाद. येस, थँक्यू वनिताताई. बघा, काय म्हणतात, स्त्री ही अबला नाही, सवयींचे शब्द आहेत ते. स्त्री ही अबला नाही, पायाची दासी नाही, पापाचे फळ नाही, तर ती स्वतः एक निर्मिक आहे, निसर्गाचा एक सर्वोत्तम असा कलाविष्कार आहे, नाही का. परंपरेचं म्हणजे चुकीच्या परंपरेच्या त्या कधी पाईक बनल्या नाहीत, तर माणूस पण नाकारणाऱ्या परंपरांवर या फुले दाम्पत्याने पहिला घाव घातला आणि या महाराष्ट्राला पुरोगामित्व बहाल केलं. तर आपण अधिक जाणून घेऊया आपल्या या साऊ आईबद्दल. साऊ हे अतिशय लाडानं सावित्रीबाईंचे आई वडील त्यांना साऊ म्हणायचे, तर ही आपली आई आहे साऊ आई. त्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण शिवाजीराजे नायकवडी यांच्याकडून. मी दादांना विनंती करतो की आपली मांडणी करावी. धन्यवाद. या ठिकाणी जय भारत सर्वांना. परिचय फार मोठा करून दिला वनिताताईंनी. खरं तर मी एक साधा माणुसकीचा दूत आहे आणि सावित्री हे माझं दैवत आहे. वा. प्रथमतः सावित्री माईला वंदन करूया. आणि कारण जर सावित्रीचं या ठिकाणी आपण गुणगान जर केलं नाही, त्यांचं कार्य समजावून नाही घेतलं तर आपण म्हणजे कम नशिबी असू. तर आपण प्रथमतः साऊंना वंदन करूया. सावित्रीची ओवी या ठिकाणी पहिले घेऊ आणि मग आपण पुढे जाऊ. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही हो काढली. दुसरी माझी ओवी ग तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. घराबाहेर काढले गुंडांनी अडविले आणि धीराने ग तोंड दिले सगळ्या ग त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला आणि फसलेल्या विधवांचा सांभाळ तू केला. अनाथनी अबलांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी माझी ओवी ग तुझ्या थोर हृदयाला
आणि माणुसकीचा झरा त्यात नित्य ग वाहिला. शिरकर सरांनी सांगितलंय माणुसकी शिकवली आपल्याला या सावित्रीबाईंनी. तर चौथी माझी ओवी ग तुझ्या थोर हृदयाला, आणि माणुसकीचा झरा त्यात नित्य ग वाहिला. ज्योतिबाची सावली नाही आता राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजान तळपली. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसा मी घेतला. भगिनींना जागवीन संघटित करीन, अज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. अज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ही सावित्री साऊ आई, हे खरंच तुझ्यामुळे शक्य झालं. ह्या महिला शिकल्याच नसत्या, इतक्या पुढं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या नसत्या. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव लौकिक मिळवला तो फक्त साऊ आईमुळं. आपल्याला समजावून घ्यायचं हे साऊ आईच्या पूर्ण जीवनाचा पलट या ठिकाणी आपण समजावून घेऊया. या ठिकाणी आपल्याला समजावून घेताना सावित्री उत्सव या साऊ आईनं कोणत्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला शिक्षणाचा पाया रोवलेला आहे हे आपल्याला दिसून येणार आहे. सावित्री उत्सव 2022 मित्रांनो, 2020 ला अमेरिकेमध्ये शार्लेटमध्ये माझी मुलगी राहते, त्या ठिकाणी सावित्री उत्सव साजरा केला. राष्ट्रसेवा दल गेल्या 8-9 वर्षापासून आम्ही करतोय. आणि या वर्षी सर्व आपल्या नियोजन गटातील सदस्यांनी ठरवलं का येते 3 जानेवारीला सावित्री उत्सव आपण घरोघरी करणार आहे. साऊ आई, तुझ्यामुळेच हे शक्य झालं. आणि वय सावित्री आईनं माझ्या मुलीला, म्हणजे माझ्या मुली सर्व या देशातील असलेले सगळ्या मुली महिला यांच्या कानाशी येऊन सांगितलं, वय वय मी सावित्री आई हाय, आज तुमच्या संग बोलाया म्हणून आली. आजूबाजूला डोळं उघडं ठेवून पाहिलं का जीव तुटतो बघा माझा. आमचा काळ गेला, पर आज भी तुम्ही सारी तिथंच कुटमळताय. लय बोलावंसं वाटतं. आमचं जगणं, आम्ही काय केलं ते समजा उलगडून सांगावंसं वाटतंय. हा, आता आम्ही लय काय केलं नाही बघा. मी तर काय त्यांची बायको, त्यांच्या कामात कवा गुरफटून गेलं हे मला ध्यानात बी आलं नाही. म्हणजे इतकी गुरफटले का ते काम माझं कवा झालं हे बी उलगडलं नाही. सावित्रीमाईनं एवढं सांगितलं. सावित्रीमाई कोण साऊ आई? कोण सावित्रीबाई? सावित्रींच्या आईचं नाव सत्यवती. खंडोजी नेवसे पाटील हे नायगाव, जे सातारा जिल्ह्यामध्ये जे गाव आहे, त्या गावामध्ये पाटील. या ठिकाणी सावित्री आईंना जर समजावून घ्यायचं असलं तर सावित्री आई फार इतक्या करारी होत्या. त्यांच्यामध्ये असलेला धीटपणा लहानपणापासून जाणवत होता. अवघ्या 4-5 वर्षाच्या असतील. देवळाच्या जवळच त्या आपल्या मैत्रिणींबरोबर खेळत होत्या. आणि ते खेळत असताना एक मुलगा, एका श्रीमंत घराचा मुलगा, एका गरीब असलेल्या जो मुलगा फुलं विकत होता, हार विकत होता, त्या ठिकाणी गेला. त्या मुलाकडून ते सगळे फुलं घेतले आणि टोपली पालथी केली.
पुन्हा तो देवळाकडे गेला, पुन्हा आला, पुन्हा त्या ठिकाणी मागच्या पिशवीमध्ये असलेले सगळे हार फुलं ठेवले, पुन्हा ते करायला गेला. सावित्री यांचं माथा ठणकला. त्या फाटकन त्या ठिकाणी गेल्या आणि 2-4 ठेवून दिल्या त्या मुलाच्या, आणि त्याला सांगितलं, याद राख, आज या क्षणापासून जर या गरीब मुलाला त्रास देशील तर बघ. अहो एवढं काहीच नाही. जत्रेमध्ये आपल्या मैत्रिणींबरोबर गेल्या असताना जिलेबी भजे खूप आवडायचे बरं सावित्री आईंना, साऊ आईंना. आपल्या साऊ आई जिलेबी खात असताना रस्त्याने चाललेल्या होत्या, आणि रस्त्याने चालले असताना समोर एक गर्दी जमा झाली होती, आणि त्या गर्दीच्या ठिकाणी काय चाललंय म्हणून पाहायला गेल्या तर त्या ठिकाणी 2 महिला या ठिकाणी गात होत्या सुंदर आवाजामध्ये, आणि ख्रिश्चन मिशनरी त्या ठिकाणी होता. साऊ त्या ठिकाणी कोणाच्याच हातामध्ये खाऊचा पुडा नव्हता, फक्त आपल्या सावित्रीमाईंच्या हातामध्ये पुडा पाहिला, आणि तो ख्रिश्चन मिशनरी त्या ठिकाणी आला, आणि त्याने साऊला सांगितलं, अगं मुली, तू किती या ठिकाणी करारी, तुझ्या चेहऱ्यावर तेज दिसतंय, आणि असं करणं योग्य नाही. हा असं रस्त्याने खाणं हे योग्य नाही. ह्या पुडा घे आणि घरी जा. साऊने दुसरा विचार केला नाही. शेजारीच असलेल्या डब्यामध्ये तो खाऊचा पुडा तसाच्या तसा टाकून दिला तिनं. त्यावेळेस तो मिशनरी अधिकारी म्हटला, माझा राग आला का तुला? नाही हो, मला राग नाही आला, परंतु माझी चूक माझ्या ध्यानात आली. अहो त्या ख्रिश्चन मिशनऱ्याला इतका आनंद झाला, त्या गोऱ्या साहेबाला, त्याने त्याच्या जवळचं एक पुस्तक साऊला दिलं आणि एक खाऊचा पुडा बरोबर दिला, आणि घरी जाऊन हे पुस्तक वाच बरं. सावित्रीबाईंनी मान खाली घातली. लहानशी 6-7 वर्षाची असेल, खाली मान घातली. त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी म्हटलं, काय झालं ग? अगं काय झालं तुला? त्यावेळेस तिनं सांगितलं, मला वाचताच येत नाही. अगं जाऊ देते, तुला वाचता येत नसतं तर या पुस्तकामध्ये असलेले चित्र आहे ना, तू बघ. बघा, सावित्रीमाईंना ते पुस्तक खूप आवडलं, घरी नेलं. इंग्रज गोरा अधिकारी त्याने पुस्तक दिलं, परंतु वडील रागवले, नेवसे पाटील रागवले. पाटील जागा झाला त्यांच्या मनातला, आणि जर माझ्या मुलीनं या ठिकाणी पुस्तक वाचलं, कारण महिलांनी शिक्षण घेणं त्यावेळेस दुरापास्त होतं, मग काय करायचं? शेवटी त्या ठिकाणी विचार केला. वडिलांनी सांगितलं, पुस्तक अजिबात ठेवू नको तुझ्याकडं, परंतु जेव्हा वेळ मिळेल ते पुस्तक काढायची आणि पुस्तक वाचायची. मित्रांनो, 1840 साली अवघ्या 9 वर्षाची सावित्रीमाई असताना सावित्रीमाईचं लग्न झालं. अवघ्या 9 वर्ष. ज्योतिरावांचं वय त्यावेळेस 13 वर्षाचं असेल. लहानपणीच विवाह त्यावेळेस व्हायचे. 18व्या-19व्या शतकामध्ये सावित्रीबाईंचे सासरे जे गोविंदराव फुले होते, मूळचे फुरसुंगेचे होते, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यामध्ये एक फुलबाग दिली. ती बक्षीस म्हणून दिली, आणि फुलांच्या व्यवसायावरून त्यांचं नाव आडनाव फुले पडलं. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव फुलेंना लहानपणापासून मातृप्रेम हे लाभलंच नाही. सावित्रीबाईंची मैत्रीण पुढे झालेल्या आणि ज्योतिरावांची मावस बहीण सगुणाई यांनी ज्योतिरावांचा सांभाळ केला. सगुणाईला त्यावेळेस सगुणाबाई जी होती ती इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाची दाई म्हणून होती, आणि म्हणून तिला इंग्रजी कळायचं, बोलता यायचं, आणि या ज्ञानाचा उपयोग तिनं ज्योतिरावांना दिला. ज्योतिरावांना सांगितलं, बघा आता इथं, आणि ज्योतिराव शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना जे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेलं जे पुस्तक होतं ना, ते गपचूप त्या सासरी घेऊन गेल्या, आणि एकदा शेतामध्ये गेल्यानंतर सगुणाऊ
असताना त्या ठिकाणी ते पुस्तक ज्योतिरावांना दाखवलं. म्हटले हे बघा पुस्तक. ज्योतिरावांना खरा मार्ग सापडला. वा, आता खरंच या ठिकाणी आपल्याला स्त्री शिक्षण देता येईल, स्त्रियांना शिकवता येईल. आ इ ई प्रथम सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं. सगुणाई तर सोबतच होती. दोघींनी पूर्ण शिक्षण घेतलं. इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्नीनं एका वेळेस एक शिक्षण व्यासपीठ उभं केलं होतं. त्या ठिकाणी ज्योतिराव फुले शिकत होते. ज्योतिराव फुलेंनी त्यांना सांगितलं, माझी पत्नी आणि ह्या सगुणाऊ यांना शिकायचंय, यांना शिकून दुसऱ्याला शिकवायचंय. बघा, वाचाल तर वाचाल हे 6-7 वर्षाच्या असताना सावित्रीबाई शिकल्या. आणि 1 मे 1847 ला सावित्रीबाईंनी सगुणावला घेऊन मागास जी वस्ती होती तिथे एक शाळा काढून दिली. सगुणाईला खूप आनंद झाला, उत्साहाने त्या शिकू लागल्या. पुढेही नंतर शाळामध्ये बंद पडली. आणि आज 1 जानेवारी 1848 ला भिलेंनी ज्योतिरावांना सांगितलं का माझा वाडा खास तुमच्यासाठी शिक्षणासाठी खुला. आणि त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यात काढली. कर्मठ समाजाच्या विरोधाला आहे ना, न जुमानता विवाहानंतरही त्यांनी शिक्षण घेतलं. अहो, शिक्षक मुख्याध्यापक बनून त्या ठिकाणी शिक्षण इतरांना दिलं. केवळ 4च वर्षामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये 18 शाळा उघडल्या त्यांनी. 18. तत्कालीन ब्रिटिश भारतातील जे व्यक्ती होते त्यावेळेस त्यांच्यात मुलींची शाळा नव्हती. मुलींची शाळा पहिलं काढण्याचं श्रेय आपल्या सावित्रीबाईंना आणि ज्योतिराव फुले यांना जात. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. पुण्यातील अन्य भागात सुद्धा मुलींच्या शाळा 2-3 त्यांनी सुरू केल्या. आधुनिक महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर स्त्री सुधारक होत्या त्या. आपण हे बघितलं सावित्रीबाईंनी काय केलं माहितीये का? हळदी कुंकू समारंभ करायच्या आणि हळदी कुंकू समारंभामध्ये स्त्रियांना एकत्र आणायचं, त्यांच्या मुली बघायच्या, स्त्रियांना शिक्षणाचं महत्व पटवून द्यायचं आणि महत्व पटवून देता देता त्या ठिकाणी त्यांना शिक्षणाकडे ओढ लावायची. हे शिक्षण देताना त्यांनी किती हलापेष्ट काढल्या. आपण ती ओबी बघितली. त्या ओबी मध्ये सांगितलं होतं धैर्य बघा, दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा. गुंडांनी अडवलं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना घरातून बाहेर जावं लागलं, घर सोडावं लागलं. लोकांनी त्यांच्या अंगावर शेणाचा मारा केला, दगड फेकून मारायचे, अर्वाच्य शब्दाने त्यांना हिनवायचे. परंतु तरीही ती निंदा लानस्की होऊ नये सावित्रीबाई कधीही डगमगल्या नाही. सावित्रीबाईंच्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये फक्त 6 मुली होत्या. 1 जानेवारीला सुरुवात केली, 6 मुलींवर सुरुवात केली. नंतर 4च राहिल्या आणि 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40 ते 45 पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचं स्वागत सनातनी मंडळांनी. धर्म बुडाला हो, आता जगच बुडणार. कली आला कली. मुली शिकू लागल्या, महिला शिकू राहिल्या. सनातन्यांनी पुष्कळ विरोध केला, अंगावर शेण फेकलं. उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची सुद्धा या ठिकाणी. पण सावित्रीबाईंचा एक धीटपणा त्यांच्या अंगी होता आणि त्यांनी एक व्रत घेतलं होतं, वसा घेतला होता का शिक्षण प्रसाराचा उपक्रम हे मी चालूच ठेवणार. घर सोडलं. सगुराऊ त्यांची या ठिकाणी जवळची स्नेही
ज्योतिरावांची बहीण नाही राहिली, कित्येक आघात होऊन गेल्या, परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाही. तो ह्या भारतीय शिक्षिका, ह्या कवयित्री होत्या, समाज सुधारक होत्या. हो, फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा चालू केली ना. आरंभिक टप्प्यामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया ज्योतिराव फुले यांनी रोवला. ही मोठी कामगिरी त्यांनी केलेली. आपल्या नायगावच्या गावावरती त्यांनी एक प्रसिद्ध अशी कविता सुद्धा लिहिली. कवी मी पुढे आपण तुम्हाला कविता मी त्यांच्या काही दाखवणार आहे. पहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्या. अहो, विधवांचं होणार केशवपन थांबवण्यासाठी पुण्यामध्ये त्यांनी न्हाव्यांचा संप घडून आणला. हो, पुणे येथील शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं म्हणजे इंग्रजांनी सुद्धा दखल घ्यावी लागली आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार या ठिकाणी ठरवला. ज्या लोकांनी ज्योतिराव फुले आणि सावित्री फुलेंना घरातून काढण्यासाठी त्यांच्या वडिलांशी बोलले, नाही नाही ते त्यांना तुम्हाला वाळीत टाकलं जाईल अशा पद्धतीनं बोलले, त्याच लोकांनी गर्दी केली. मोठा गर्दीचा समुदाय जमा झाला आणि मेजर कॅन्डी यांनी सावित्रीबाई आणि आपल्या ज्योतिराव फुलेंचा जाहीर मोठा सत्कार झाला. मग त्यानंतर सरकारी अनुदाने मिळालेला सुरुवात झाली. त्यावेळेस 50 रुपये अनुदान मिळालं पहिलं सुरू. त्या 50 रुपयामध्ये सुद्धा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी प्रसंगी स्वतःला पेष्टा सहन केल्या, परंतु शिक्षणाचं ध्येय मार्ग कधीही सोडला नाही, कारण ते व्रत होतं. त्यांनी गृहिणी नावाच्या मासिकामध्ये काही लेख लिहिले. 1995 पासून हे 3 जानेवारी सरकारला सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाईंचा हा जन्मदिन आहे ना, बालिका दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या 1995 पासून बालिका दिन साजरा केला जातो. शिक्षणाच्या या साऊमुळं, साऊ आई खरंच ग तुझ्यामुळं हे सगळं होऊ शकलं. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. सावित्री आईंच्या अंगी असलेले चिकाटी प्रामाणिकपणा त्यांच्या अंगी फार मोठा आला. रूढी सुद्धा या ठिकाणी आळा घालायचं ठरवलं. लहानपणी मुलींचे विवाह व्हायचे. मुली वयाच्या 12व्या 13व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजामध्ये विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता आणि अशा वेळेस त्या कोवळ्या मुलींना सती जावं लागायचं किंवा त्यांचं केशवपन करायचे. त्यांच्या केस सगळे काढून टाकायचं, त्यांना कुरूप बनवायचं आणि जे कोणी ते नराधमांच्या शिकार बनत त्यांच्यावर अत्याचार बलात्कार होई. मग सावित्री आईंनी काय केलं? सावित्री आईंनी ठरवलं का आता आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे काहीतरी. जीवनामध्ये आपल्याला केशवपन हे तर केलंच. आपण महिलांचं, नाभिक समाजाचं प्रबोधन घडून आणलं. मग आता काय करावं लागेल? एक कल्पना लढवली. घराच्या बाहेर मोठा एक बोर्ड लावला. या ठिकाणी बाळंतपण केले जाते. बघा सावित्री आईंचा मोठेपणा बघा. अहो, सत्यशोधक समाजाच्या कार्यामध्ये सुद्धा सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. याच काळामध्ये तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल की ज्या सावित्रीबाईंनी, ज्योतिबांनी फसले ज्या विधवा होत्या, बलात्कारित होत्या, त्या विधवांचं त्यांनी बाळंतपण केलं आणि बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. अनाथ बालकांना आपले स्वतःची मुलं या ठिकाणी समजायचे ते 2 जण. आणि काशीबाई नावाची ब्राह्मणाची बाई, ती विधवा, तिच्या पोटी आलेलं मूल दत्तक घेतलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. त्याच यशवंताला शिकून
सावित्रीबाईंनी डॉक्टर केलंय. मित्रांनो, इतकंच नाही, आपल्याला सत्यशोधक समाजाची कार्याची धुळा त्यांना खांद्यावर घ्यावी लागली. कारण 1890 साली सावित्रीबाई ह्या अनाथ पोरक्या झाल्या. ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंना मोठा झटका बसला. परंतु विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, मग तो आपण केलाच पाहिजे. ज्योतिराव फुलेंना त्यावेळेस ते म्हणायची, शेतामध्ये जात असताना फुलं तोडताना ज्योतिराव फुलेंना म्हणायची की मला काही काव्य सुचतं, मला काही ओळी सुचतायत आणि त्या ओळी सुचलेल्या मला लिहून काढायच्या आहे, मला शिकवाल का तुम्ही? शेतामध्येच असलेल्या जमिनीवर मातीमध्ये अक्षर गिरवायला सुरुवात केली होती. आणि ह्या सावित्रीबाईंनी तयार केल्यानंतर, कल्पना सुचल्यानंतर ज्योतिराव फुलेंना म्हटल्या, मी जर विसरले तर मला शिकवा, मला वाचता आलं पाहिजे, मला लिहिता आलं पाहिजे. आणि याच सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुलं आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह त्यांनी लिहिले. काही भाषण सुद्धा प्रसिद्ध झालेले. त्यांचे प्रथमतः आपण या ठिकाणी काव्य संग्रह पाहूया आणि मग प्लेगच्या मध्ये येऊया. तू क्रांती ज्योती, तू धैर्याची मूर्ती, साऊ आई तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी हो मी उतराई. मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या त्या कष्टामुळं, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्रीबाई. बघा, सावित्रीबाई साऊ आईमुळं आज जे शिक्षण मिळालंय मुलींना, महिलांना, हे विसरून जातायत होते आणि हे विसरतायत ते, आणि हे विसरायला नकोय त्यांनी. या सावित्रीबाईंनी हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाचा पाया रोवलेला आहे. प्रकाशित पुस्तकं बघा, काव्य फुलं, काव्य संग्रह. सावित्रीबाईंनी 1891 ला गाणी लिहिली. सुबोध रत्नाकर काव्य फुलं. 52 कशी आहे, यातील काही बघा. विवेकवाणी सावित्रीची, ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयासे मानव म्हणावे का. बघा, माणूस की त्यावेळेस साऊंडने शिकवली सर्वांना. बुद्धी असून ती चालत नाही, तयाला मानव म्हणायचं का. दे रे हरी पलंगी काही, पशु ही ऐसे बोलत नाही, विचार ना आचार नाही, तयास मानव म्हणावे का. तयाला मानव म्हणणं हे कितपत बरं योग्य आहे. ज्ञान नाही विद्या नाही, बघा ते बघितलं आपण. ते दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया ही नाही, जयापासी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का. वाचे उच्चारी तैसी क्रिया करी, तीच नरनारी पूजनीय. प्रत्येक शब्दात मतितार्थ बघा. सेवा परमार्थ, पाळी व्रत सार्थ, होई कृतार्थ तेच वंद्य. सुख दुःख काही स्वार्थपणा नाही, परही तपाही तोच थोर. मानवाचे नाते ओळखती जे ते, सावित्री वदते तेच संत. बघा, मानवाचं नातं जोडायला शिका. म्हणत असतो संवाद साधा, माणसं जोडा आणि माणुसकीच्या शाळेत आणून सोडा. कारण जे थोर महनीय व्यक्ती होऊन गेलेत ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, साने गुरुजी असतील, ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांनी खूप मोठं आपल्याला माणुसकीचं नातं शिकवलेलं आहे. मातीची ओवी त्यांनी लिहिलेली आहे. धरतीची माती रंगी बेरंगी ती, काळी पांढरी ती, शिवारात काळसर माती, पीक पाणी देती, फळे फुले शोभती,
शिवारात शिवारात पंढरीला मळून कवले विट करून पंढरीला मळून कवले विट करून राहती घरी बांधून शिवारा मातीचा महिमा सांगावा किती हा मातीचे नाते आहा शिवारात धरतीची माती माती रंगी बेरंगी ती. बघा मातीवर इतकी छानसे या ठिकाणी उभी सावित्री यांनी केली. स्वावलंबनाचा उद्योग प्रपंच ज्ञानधन संच करी रत्ने विद्येविन गेले वाया गेले पशु स्वस्थ नका बसू विद्या घेणे शूद्र अतिशूद्र दुःख निवाराया इंग्रजी शिकाया संधी आली. बघा प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस वाटेल ना शब्द सुचला की साऊ लिहून काढायच्या. इंग्रजी शिकून जातीभेद मोडा भटजी भारुडा फेकून या सावित्रीबाई फुलेंनी लिहिलेलं इंग्रजी शिकण्यासाठी. कारण गोऱ्या साहेबांनी दिलेल्या पुस्तकाचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि वाचाल तरच मी ह्या जीवनामध्ये वाचू शकेल, परंतु मनात स्वतःजवळ ठेवलं नाही. त्यांनी इतरांना देण्याचा प्रयत्न केला. करणे काम आजिते साऊ आई आताच कर खेचून जे दुपारी करायचे ते आताच कर जाऊन क्षणानंतरचे काम या क्षणी कर ठोकून झालं काम की नाही न पुसे मृत्यू कारण. कारण प्रत्येक शब्दामध्ये ना मिसळलेले एकच शत्रू अज्ञानावरती इतकी मस्त केलेली ना एकच शत्रू असे आपला काढू पिटून मिळून तयाला. बघा एकच शत्रू असे आपला काढू पिटून मिळून तयाला त्याच्या शिवाय शत्रूच नाही शोधून काढा मनात पाही. शोधला का पाहिला का विचार करूनी सांगले करा नाव तयाचे बोल भरभरा हरलास का कबूलच का सांगते पहा दुष्ट शत्रूचे नाव नीटरे ऐकतयाचे अज्ञान धरुणी तयाला पिटायचे आपल्या मधुनी हुसकायचे. अशा खूप कविता त्या ठिकाणी. कारण त्या कविता जर या ठिकाणी पाहत राहिलो आपण बघा क्रांतीसूर्य राष्ट्रपिता या ठिकाणी ज्योतिराव फुले आणि आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुजनांना शिक्षण देणारे हे सच्चे महामानव. सावित्रीबाईंना मदत केली त्या फातिमा शेख यांनी 19th सेंचुरीच्या मध्ये खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंना साथ दिली आणि त्या रीतीनं त्यांनी हे कार्य केलंय. मित्रांनो हे करत असताना हे सर्व काम करत असतानाही भाग घेत असतानाही दुष्काळामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं. बघा या चित्रामध्ये दिसतंय साऊ आई तुझ्यामुळं जे जे या ठिकाणी घडेल जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे. आपल्या मनात काही नाही ठेवू आपण सांगत राहावं. हे करत असताना 1897 ला प्लेगची भयंकर साथ पुण्यामध्ये आली. परंतु आपल्या प्रकृतीची पर्वा त्यांनी केली नाही. यशवंत डॉक्टर जे केलेलं होतं यशवंताला त्या यशवंतांना बोलवलं आणि माळ रानावरती दवाखाना थाटला आणि या दवाखाना थाटून ससाणे यांचं माळ होता तो दवाखाना सुरू केला. आणि दवाखाना सुरू केल्यानंतर प्रत्येकाला या ठिकाणी त्यामध्ये आणायचं त्यांची सेवा शुश्रूषा करायची. हे करत असताना साऊ आईंना समजलं शेजारच्या गावामध्ये एका लहानशा मुलाला प्लेग झालाय. साऊ आई त्या ठिकाणी गेल्या. साऊ आईंनी त्याला घेतलं आपल्या पाठीशी लावलं पाटकोळी लावलं आणि पाटकोळी लावून त्या निघाल्या. अहो पाटकोळी असलेल्या आपण झाशीच्या राणीला विसरू शकत नाही मग आपल्या साऊला का विसरताय बरं लोक.
या साहूने लहानशा त्या अस्पृश्याच्या मुलाला आपल्या पाठीवर घेतलं आणि दवाखान्यात घेऊन आली 8 ते 10 किलोमीटर. मित्रांनो, त्या ठिकाणी सेवा शुश्रूषा करत असताना प्लेगची साथ आपल्या साऊला सुद्धा झाली हो. यशवंत बिचारा रडत बसायचा. आईची सेवा केली, आईला हवं नको ते बघितलं. प्रत्येक लोक त्या ठिकाणी आईची चौकशी करायला यायचे साऊआईंची. पण नाही, 10 मार्चचा दिवस उगवलाच तो आणि 1897 सावित्रीमाई आपणा सर्वांना सोडून निघून गेले. प्लेगच्या या भीषण रोगाच्या त्या बळी चढल्या. खूप म्हणजे दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसा मी घेतलेला आहे. आणि हा वसा मी कायम कसा घेणार? मी माझ्या भगिनींना या ठिकाणी माणुसकीच्या शाळेच्या माध्यमातून माझ्या राष्ट्र सेवा दलाचे साने गुरुजींच्या विचारानुसार महिलांना जागवेन आणि महिलांना जागून त्यांना ज्ञानाचा दिवा या ठिकाणी पुढे न्यायला सांगेल. खूप काही या ठिकाणी आपल्यामध्ये सावित्रीमाईंच्या साऊ आई, खर तर त्यांचं सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावांच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे. मानवी जीवन हे विकसूया, भय चिंता सारी सोडून या. आपण जगू इतरा जगू, बहरू टाकू जीवन सारे, बहरून टाकू जीवन सारे. 2 दिवसांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, 191वी जयंती आहे. 1831 साली 3 जानेवारी 1831 सावित्रीबाईंचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्या जयंतीनिमित्त त्यांना कृतिशील या ठिकाणी आपल्या माणुसकीच्या शाळेच्या वतीनं, राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी अभिवादन करूया. सर्वांना शिक्षण, रोजगार, सर्वांना श्रमिकांच्या या आकांक्षांना साकार करूया. सावित्रीबाई फुलेंचा आपण आदर्श गिरवूया. साऊ आई, खरंच तुझ्यामुळे 3 जानेवारीचं पोस्टर, नव्या वर्षातला पहिला दिवस आहे हा 3 जानेवारी. माणसात माणूसपण पेरणारी जी माणुसकीची शाळा आहे ना, आयोजित करताय सावित्री उत्सव. सावित्रीच्या लेकी आम्ही, मागे आता राहणार नाही. सुरुवातीला गीत आपण म्हटलोय, साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल. खर तर आपण या ठिकाणी ज्ञानज्योती फातिमा शेख आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करूया. शेणा दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्य धर्म पुढे नेण्याची अवघड वाट ती चालत राहिली. म्हणून तर आज आपली प्रशस्त वाट तयार झाली आहे. आणि त्या वाटेवरून चालताना सावित्रीची आठवण तर आपल्याला जागवायलाच हवी ना. नारी के सहयोग बिना हर बदलाव अधुरा है, झालाच नसता बदलाव. सावित्री माईंमुळे झाला, म्हणून सावित्रीची आठवण आपण ठेवूया. साऊ आई, खरं तुझ्यामुळं ग, खरं तुझ्यामुळे या ठिकाणी आम्ही आमच्या माता भगिनी शिकल्यात आणि सर्व काही या ठिकाणी शिकून सर्वांना एक चांगल्या पद्धतीनं देण्याचं काम साऊ आई तुझ्यामुळे झालं. मन इतकं भरून येतं. खरं तर एक 4 मिनिटाची एक फिल्म ती आपण बघूया. समाज सेविका, कवि और वंचितों की आवाज उठाने वाली सावित्रीबाई ज्योतिराव फुले, जिनके जीवन और कृत्यों के बारे में अभी भी देश के बहुत सारे लोग नहीं जानते। यहाँ तक कि बहुत सारी महिलाएं भी इस बात से अनजान हैं कि अगर वे आज शिक्षित हैं, रोजगार के योग्य हैं, तो वो आखिर किसके प्रयासों के चलते हैं। सावित्रीबाई फुले का जन्म 3 जनवरी 1831 को पुणे से 50 किलोमीटर दूर पुणे के नैगांव में हुआ था।
1840 में 10 वर्ष की उम्र में उनका विवाह ज्योतिराव के साथ हुआ था, जो कि उस समय 13 वर्ष के थे। उन्होंने एक बालक को गोद लिया था, जिसका नाम उन्होंने यशवंत रखा। ज्योतिराव ने अपनी पत्नी को घर पर ही पढ़ाया और उन्हें शिक्षिका के तौर पर प्रशिक्षित किया। बॉम्बे गार्जियन के 22 नवंबर 1851 में प्रकाशित एक खबर के अनुसार उनकी आगे की शिक्षा की जिम्मेदारी ज्योतिराव के मित्र सखाराम यशवंत परांजपे और केशव शिवराम भावलकर ने संभाली। सावित्रीबाई फुले भारत की पहली महिला अध्यापिका थी। घर की देहरी लांघकर बाहर पढ़ाने जाने के उनके इस कदम से आधुनिक भारतीय महिला के सार्वजनिक जीवन का प्रारंभ होता है। उन्होंने अपने पति ज्योतिराव फुले के साथ मिलकर महिलाओं की शिक्षा के लिए महत्वपूर्ण काम किया। 1848 में उन्होंने देश में पहली महिला स्कूल की स्थापना की, जिसके बाद वो 5 अन्य विद्यालय खोलने में सफल हुई। 5 फरवरी 1852 के एक आवेदन पत्र के अनुसार लड़कियों के लिए पहले 3 स्कूल 3 जुलाई 1851, 17 नवंबर 1851 और 15 मार्च 1852 चिपलू नकरवादा, रास्तापेट और वेडलपेट क्रमशः शुरू किए गए। सावित्रीबाई फुले इनमें से सबसे पहले स्थापित स्कूल की प्रधानाध्यापिका थी। एक ऐसी महिला जिन्होंने 19वीं सदी में छुआछूत, बाल विवाह तथा विधवा विवाह निषेध जैसी कुरीतियों के विरुद्ध काम किया, उसे हिंदुस्तान ने भुला दिया। क्योंकि उनका जन्म एक दलित परिवार में हुआ था, उन्होंने भारत में नारी शिक्षा के लिए महत्वपूर्ण योगदान दिया। भारत में सावित्रीबाई और उनके पति दोनों ने मिलकर शूद्र एवं स्त्री शिक्षा आरंभ कर नए युग की नींव रखी। सत्यशोधक समाज की स्थापना 24 सितंबर 1873 को हुई और सावित्रीबाई फुले इस संस्था की एक अत्यधिक समर्पित कार्यकर्ता थी। ये संस्था कम से कम खर्चे पर दहेज मुक्त और बिना पंडित पुजारियों के विवाहों का आयोजन कराती थी। इस तरह का पहला विवाह 25 दिसंबर 1873 को संपन्न हुआ। सावित्रीबाई के मित्र बाजूबाई निम्बंकर की पुत्री राधा और सीताराम जाबाजी अल्हाट की शादी पहली सत्यशोधक शादी थी। इस ऐतिहासिक अवसर पर सावित्रीबाई ने स्वयं सभी खर्चे वहन किए। इस प्रकार के विवाहों की पद्धति पंजीकृत विवाहों से मिलती जुलती होती थी, जो आज भी भारत के कई भागों में पाई जाती है। पूरे देश के पुजारियों ने इन विवाहों का विरोध किया और वे इस मुद्दे को लेकर कोर्ट में भी गए। फूले दंपत्ति को कठोर परेशानियों का सामना करना पड़ा, किंतु इससे वे अपने पद से विचलित नहीं हुए। 4 फरवरी 1889 को उन्होंने अपने दत्तक पुत्र की शादी इसी पद्धति से की। यह विवाह आधुनिक भारत में पहला अंतरजातीय विवाह था। सावित्रीबाई पूरे देश की महानायिका हैं। जब सावित्रीबाई कन्याओं को पढ़ाने के लिए जाती थी, तो रास्ते में लोग उन पर गंदगी, कीचड़, गोबर, विष्ठा तक फेंका करते थे, जिसके कारण वो एक साड़ी अपने थैले में लेकर चलती थी और स्कूल पहुंचकर गंदी हुई साड़ी को बदल लेती थी। महात्मा ज्योतिबा फुले की मृत्यु सन 1890 में हुई। तब सावित्रीबाई ने उनके अधूरे कार्यों को पूरा करने के लिए संकल्प लिया। अगले साल 1857 में प्लेग की भयंकर महामारी फैल गई। पुणे क्षेत्र में प्रतिदिन सैकड़ों लोग इस प्रकोप में मर रहे थे। सावित्रीबाई ने यशवंत को छुट्टी लेकर आने को कहा और यशवंत के लौटने पर उनकी मदद से उन्होंने सासने परिवार के खेतों में एक हॉस्पिटल खुलवाया। वे बीमार लोगों के पास जाती और खुद ही उनको हॉस्पिटल तक लेकर आती। हालांकि वो जानती थी कि एक संक्रामक बीमारी है, फिर भी उन्होंने बीमार लोगों की सेवा और देखभाल करना जारी रखा। जैसे ही उनको पता चला कि मुंदवा गांव के बाहर महारों की बस्ती में पांडुरंग बाबाजी गायकवाड़ का पुत्र प्लेग से पीड़ित हो गया है, वो वहां गईं और बीमार बच्चे को पीठ पर लादकर हॉस्पिटल लेकर दौड़ी। इस प्रक्रिया में यह महामारी उनको भी लग गई और 10 मार्च 1897 को रात 9 बजे आखिरकार उनकी सांसें हमेशा के लिए थम गई। दीन बंधु ने उनके मृत्यु की खबर को बड़े ही दुख के साथ प्रकाशित किया। जो लोग पीठ पर अपने पुत्र को बांधकर दुश्मन से लड़ती हुई लक्ष्मीबाई की बहादुरी का गुणगान करते हैं, उन्होंने इस महिला की बहादुरी को पूरी तरह से नजरअंदाज कर दिया है, जिसने अपनी पीठ पर लादकर एक बीमार बच्चे को बचाया। उनका पूरा जीवन समाज में वंचित तबके, खासकर महिलाओं और दलितों के अधिकारों के लिए संघर्ष में बीता। उनकी एक बहुत ही प्रसिद्ध कविता है, जिसमें वो सबको पढ़ने लिखने की प्रेरणा देकर जाति तोड़ने की बात करती है। जाओ, जाकर पढ़ो लिखो,
बनो आत्मनिर्भर, बनो मेहनती, काम करो ज्ञान और धन इकट्ठा करो। ज्ञान के बिना सब खो जाता है, ज्ञान के बिना हम जानवर बन जाते हैं। इसलिए खाली ना बैठो, जाओ जाकर शिक्षा लो। तुम्हारे पास सीखने का सुनहरा मौका है, इसलिए सीखो और जाति के बंधन को तोड़ो। यामध्ये आपण बघितलं असेल, माझं एक विनंती आहे सर्वांना, 3 जानेवारीला म्हणजे परवाला आपल्याला सावित्री उत्सव साजरा करायचा आहे. तो कसा करायचा? दिवाळी सारखे करायचा. आपल्या या देवीनं आपल्यासाठी शिक्षणाची द्वार खुली केलेली आहे. शिक्षण आपल्याला दिलेलं आहे. म्हणून घराच्या समोर सडा टाका, त्या ठिकाणी मस्त छानशी रांगोळी काढा, संध्याकाळच्या वेळेस ज्ञानज्योती लावा आणि घरामध्ये काही पुस्तकं असतील ना, वाचाल तर वाचाल. या अनुषंगाने माणुसकीच्या शाळेच्या वतीनं आपल्याला पुस्तकांची गुढी उभारायची आहे. नक्कीच आपण या ठिकाणी हे व्रत आपण पुढे नेणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला जे करायचंय ते आपण करणार आहोत. धन्यवाद सर. शिवाजीराजे नायकवाडी यांनी आपल्याला क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला आणि तो वर्तमानाशी रिलेट करायला सांगितलाय. खरोखर हे सर्व काही ऐकताना तुम्ही त्या ट्रान्स मध्ये गेला होतात. 250 वर्षांपूर्वी सवाईनं काय केलं असेल ते सगळं काही आमच्या डोळ्यासमोर तुम्ही चितारलं. सवाईने हे जे काव्य फुले आणि 52 कसी सुबोध रत्नाकर, खर तर ते स्वतःच 52 कसी सोनं होतं आणि त्यातून त्यांनी शूद्रांच्या गुलामीचा इतिहास आणि ज्योतिरावांचं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं महान काम सांगणारं ते ज्या काही पद्यरचना आहेत त्याही तुम्ही सांगितल्या. त्यांनी ज्या पद्धतीनं या स्त्री शिक्षणाद्वारा स्त्री मुक्तीचा एल्गार आपल्या समोर इथं सगळं काही उभा केला, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, बालहत्या प्रतिबंधक ग्रह उभारली, अत्याचार बलात्काराला बळी पडलेल्या म्हणजे ती वासनांद लांडगे ज्या काळात म्हणजे संस्कृतीचे पूजक असणारे आणि त्यांच्यापासून जी काही अनवरस अशी संतती वगैरे व्हायची, काशीबाई सारख्या असंख्य विधवांना त्यांनी जीवदान दिलं. आमच्या येथे बाळंतपणे केले जातील अशी पाटी लावून राहते घराला सुटिका ग्रह बनवलं त्यांनी. जरट विवाह, हे जरट विवाह म्हणजे 60 नंतरचे ग्रहस्थ वंशाला दिवा हवा म्हणून एखाद्या कुमारिकेशी लग्न करतात, त्याला जरट विवाह म्हणतात, ते रोखले. सत्यशोधक समाजाची धुरा अखेरपर्यंत वाहिली आणि प्लेगच्या महामारीत त्या सेवा शुश्रूषा करत असताना त्या पांडुरंगाचा, खरं तर अस्पृश्यांचा तो मुलगा, त्याला पाठीवर आणलं आणि हे सगळं काही करत असताना केवळ आणि केवळ माणुसकीचा प्रत्यय आणि माणुसकीचं दर्शन, जाती धर्माच्या पलीकडे, सगळ्या भेदांच्या पलीकडे माणुसकी त्यांनी या मातीत महाराष्ट्राच्या पेरलेली आहे. हे सगळं काही आज तुम्ही उलगडून दाखवलं आम्हाला. आम्ही फार धन्य झालो आणि नवा विचार, नवी प्रेरणा घेऊन एक नवं वर्षच नव्हे तर नवं आयुष्य, स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही आयुष्यात ते आयुष्य आपण नक्कीच उजळून टाकू. या ठिकाणी या खूप सारे लोक हे सारं ऐकतायत आणि मी काही प्रातिनिधिक स्वरूपाचे आपले माणुसकीचे दूत इथे बोलणार आहेत. खरं तर शाळेचे मुख्य आपले सूत्रधार तुम्ही आहातच दादा, परंतु दुसरे एक दादा आहेत आदरणीय लोकशाहीर संभाजी भगत. हे साऊआईचं हे लेकरू आहे आणि ते कुठल्या तरी कामात म्हणजे व्यक्तिगत नाही, साऊआईचं काम पुढे घेऊन जाण्याचा वारसा, विचार वारसा. सोबत आदरणीय अल्लाउद्दीन भाई शेख हे स्वतः हेच काम करता आहेत. ही माणसं या कामात आहेत, कामालाच त्यांनी हे सगळं काही वाहून घेतलेलं आहे. आणि आणखी खूप सारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी नाशिकवरून अनिताताई कांबळे यांना विनंती करतो की आज आपण इथे मान्यवरांची आपण कृतज्ञता व्यक्त करावी. अनिताताई कांबळे. जय भारत सर्वांना.
जय भारत. खूप भारावून गेलो आम्ही, कारण मला असं वाटतं की सावित्रीमाई बद्दल एखादी महिला तिथे असावी असं बऱ्याच जणांना वाटलं असेल. पण आमचे जे दादा आज उपस्थित होते इथे, ज्यांनी सावित्रीमाईची जीवनी आपल्या पुढे उलगडून दाखवली, तर त्यांच्या स्वरांमध्ये जी कंपनं होती ती जाणवत होती आम्हाला. कारण मला नाही वाटत असं की एक पुरुष इतकं सुंदर पद्धतीने सावित्रीमाई आपल्या पुढे सादर करतो, पण त्याच्या मागे जी प्रेरणा होती तर ती दादांच्या घरात बसलेली आहे प्रेरणा. त्याची 51 वर्षांची आई, कारण आम्ही स्वतः अनुभवलंय, ते बघितलंय, पाहिलंय. त्यांच्याकडे जी आईकडून जी प्रेरणा दादांना मिळाली आहे, तर ती खरोखर आमच्या स्वतःला सुद्धा ते एक प्रेरणा देऊन गेली. ज्यावेळेस आम्ही आईला भेटलो, दादांच्या आईला, तर खरोखर आज हा जो सावित्री आईचा जो उत्सव आपण सर्वांना घेऊन, सर्वांच्या उपस्थितीत आज जो माणुसकीच्या दूतांनी आणि आमचे आदरणीय शिवाजी दादा, तसेच आमचे शेरकर दादा, वनिता ताई आणि माझ्या सगळ्या ज्या भगिनी इथे बसलेल्या आहेत सर्व, तर त्या सर्वांची कृतज्ञता नाही आपल्याला करायची आहे. आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावी लागेल तर आपल्या सावित्री आईचीच. कारण दादांनी जे आता खूप सुंदर पद्धतीने जे उलगडलंय सगळं, ते मी नाही त्याच्यामध्ये काही सांगू शकणार, म्हणजे आहे आपल्याकडे पण वेळेअभावी. फक्त मी माझ्या 2 ओळींमध्ये मला फार आवडतात त्या सावित्री आईबद्दल, मी त्या बोलते आणि याच्यातच आपल्या सर्वांची कृतज्ञता मी व्यक्त करते. ओलांडण्या तो उंबरा, ओलांडण्या तो उंबरा, नारी नव्हती तुला मुभा. ती माऊली लढली म्हणून, ती माऊली लढली म्हणून तुझं लाभली ही स्वतंत्रता. फेकुनी शेण अनखडेही, फेकुनी शेण अनखडेही, त्यांनी तिला धिक्कारिले. थोबाड त्यांचे फोडण्या, कडाडली ती विद्युल्लता. अशी ही माझी सावित्री. खरोखर अगदी भारावून गेले मी. आणि खरंच त्या सावित्रीमाईमुळे आज जे आम्हाला लाभलंय, तर ते प्रत्येकाच्या नसनसत आणि रगात जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही माणुसकीचे दूध स्वस्त बसणार नाही, हे मी सर्वांना आदरपूर्वक सांगते आणि थांबते. जय भारत. जय भारत. अनिता ताई, तुमच्या डोळ्यातले ते अश्रू, ते तर आनंद अश्रू होते, त्यात उद्वेग पण आहे, सगळं काही सामावलेलं आहे. आणि शिवाजी दादांची जी कंपन, तुम्ही हा शब्द वापरलात नाही का, सर्वांगानं बोलत होते, ती कंपन आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. या ठिकाणी मी आनंद नांगरे सर, शाळा समितीचे अध्यक्ष आनंद नांगरे सर इथे असतील तर त्यांनी कृपया आपण बोलावं. नाहीतर माधुरी ताई, ज्यांनी हे गीत सादर केलं, माधुरी ताई सपकाळे. जय भारत सर्वांना. शिवाजी दादांनी इतकं सविस्तर खूप सुंदररित्या विश्लेषण करून सांगितलं, त्या विषयावर मी बोलणारच नाही, कारण मुख्य त्यांचा विषय झालेला आहे. खूप सुंदर आजचा कार्यक्रमाचे नियोजन होते. मला एकच आपल्या महिलांना सांगायचं आहे की सावित्रीमाईंना जशी ज्योतिबाची साथ लाभली तेव्हा तर त्या कार्य करतच होत्या, अशिक्षित होत्या, तरीही त्यांना ज्योतिबांनी जे तयार केलं त्याप्रमाणे त्या स्वतः त्यांची मनापासून इच्छा होती म्हणून त्यांनी सर्व कार्य केलं. ज्योतिबा गेले त्यानंतर सुद्धा सावित्रीमाई दुःख धरून शांत बसल्या नाही, तर शेवटपर्यंत त्यांनी तो गाडा ओढला आणि त्यांनी आपल्या महिला वर्गासाठी इतकं कार्य मोठं करून ठेवलं. म्हणूनच आपले शेणाचे हात पेनाला लागले आणि आपण लिहू लागलो, वाचू लागलो, बोलू लागलो. तर आपण जे लिखाण करतो, वाचतो, काय वाचावं हे सुद्धा आपण ठरवायला पाहिजे. आलेलं कुठलंही पुस्तक वाचणं किंवा न वाचणं आपल्या हातात आहे, परंतु त्यातनं काय शिकायचं. वैज्ञानिक दृष्टिकोन, सावित्रीमाईंनी आपल्याला सतत वैज्ञानिकच दृष्टिकोन दिलेला आहे, वैज्ञानिकच शिकवलेला आहे, तर त्यावर जास्त भर द्या. आज माझ्या भरपूर आपल्या महिला वर्ग अशा आहेत की कर्मकांडामध्ये अजूनही अडकून पडलेल्या आहेत. म्हणायला त्या खूप सुशिक्षित आहेत, मोठमोठ्या पदावर नोकरी करतात, परंतु त्या स्वतःला कधी ओळखणार आहेत, कधी त्या महिला म्हणून स्वतः सावित्रीमाईप्रमाणे कधी स्वतःला प्रेझेंट करणार आहेत की हा आम्ही पण एक सावित्रीमाईचे लेक आहोत. आम्हाला खरोखर माणुसकीच्या शाळेकडनं खूप काही शिकायला मिळालं आणि माणुसकीची शाळा अशीच नेहमी आम्ही कार्यरत राहणार आहोत. सावित्रीमाईंचे, महात्मा फुलेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, सर्व महामानवांचे विचार आम्ही कशा पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवायचे यासाठी खूप प्रयत्न करणार आहोत.
आणि हाच आज संकल्प आम्ही सावित्रीमाई जयंतीच्या निमित्ताने करतो की सावित्रीमाईंचे विचार घराघरात पोहोचवायचे आहेत. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माधुरीताई. सर्वांना सावित्रीमाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक सदिच्छा. जय सावित्री. खूप छान, खूप छान, खूप छान. सेनाचे हात पेनाला लागले. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सावित्री घरोघरी मात्र ज्योतिबाचा शोध जारी. तर तुम्ही अशी खूप छान साथ घातलेली आहे. यानंतर आणखी चंद्रकांत गांगुर्डे सर. जय भारत सर. जय भारत. हा जय भारत सर. आजचं दादांचं बौद्धिक व्याख्यान खूप प्रभावी झालेलं आहे. दादांनी खूप सुंदर पद्धतीने सावित्रीमाईच्या जीवनावरती प्रकाश टाकलेला आहे. त्याचप्रमाणे दादांनी जे प्रेझेंटेशन केलं ते प्रेझेंटेशनही खूप सुंदर होतं. विशेषतः दादांचे फार आभार. आपल्या सर्व माय माऊलींनी, सगळ्या आया बहिणींना जे आज शिक्षणाची दारे खुले झालेली आहे ती आपल्या सावित्रीमाईची कृपा आहे. त्यांच्याच विचाराचा वारसा आपल्या माणुसकी शाळेच्या सर्व भगिनी या पुढे नेत आहे. अशाच पद्धतीने आपली शाळा वाढावी आणि जास्तीत जास्त तरुण वर्ग, मुले मुली या आपल्या शाळेमध्ये सहभागी व्हावे आणि आपला हा माणुसकीचा विचार असाच पुढे जावं. याच निमित्त सावित्रीमाईच्या जयंतीच्या निमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप छान सर, खूप छान. चंद्रकांत गांगुर्डे सर. हरीश दादा, हरीश कांबळे सर. सर्वप्रथम क्रांतीमाता सावित्रीमाई, क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. दादांनी आज जे सादरीकरण केलं त्यातलं नंतर माधुरीताईंचं गाणं पण ऐकलं, साऊ मेटती मशाल पेटती, आणि थोडं मी ऐकलं दादा. आणि आता ज्या प्रतिक्रिया ऐकल्या अनिताताईंची असेल, माधुरीताईंची असेल, आणि दादांचंही मी शिवाजीदादांचं आदरणी ऐकलं. अनिताताई जो अनुभव सांगत होता आम्ही दादांच्या घरी गेल्याच्या नंतर, आणि जसे संभाजीदादा सांगतात की आपल्या या माणुसकीच्या शाळेची जी 3 महत्वाचे खांब आहेत की निसर्ग आणि मानव यातील सहसंबंध, आधुनिक महापुरुषांचे विचार आणि संविधानिक मूल्य समजा, तर या शाळेवर या 3 मूलभूत पिलरवरती ही जी शाळा उभी आहे. आणि माधुरीताईंच्या पण आता त्यांच्या मत व्यक्त करण्यातून आपण ऐकलं असेल की एकूणच पूर्ण महामानवांचे जे विचार आहेत त्या विचारांचा प्रचार प्रसार तो आपण अनुकरण करणं आणि आपल्या कोटीप्रमाणे ते इतरांना देण्यासाठी हे जी माणुसकीची शाळा, शेरकर सर असतील, आनंद सर असतील, भाई शिवाजीदादा, संभाजीदादा, ही सगळीच माणसं या ठिकाणी आम्ही वेळ नाही देऊ शकत किंवा आम्ही पाहिजे तेवढे योगदान नाही देऊ शकत, परंतु आपण करत आहात. आम्ही आमच्या पद्धतीने समजा ते समजून घेण्याचा, शिकण्याचा, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. आणि या एवढ्या मोठ्या महापुरुषांच्या या महाराष्ट्रभर चालणाऱ्या अशा या व्याख्यानमालेमध्ये मला आपलं मत व्यक्त करण्याची आदरणीय शेरकर सर आणि दादांनी संधी दिली त्याबद्दल मी माणुसकीच्या एकूणच सर्व शिलेदारांचा आणि नियोजन कटाचं मी ऋणात राहतो. आणि पुन्हा एकदा या मातेच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. वनिताताई. जय भारत सर्वांना. मी सावित्रीमाईस अभिवादन करताना एक कविता सादर करते. माय माऊली सावित्री. माय माऊली सावित्री, प्रेमाची सावली सावित्री, तूच माझी माता, तूच माझी भाग्यविधाता. तू चूल आणि मूल ही चौकट मोडली, माझ्यासाठी शिक्षणाची दारे केली खुली. तू माझ्यासाठी दुर्गा आणि महाकाली झाली, अनिष्ट रूढी परंपरांना तिलांजली दिली. माझ्यासाठी तिमिरातील क्रांती ज्योती झालीस, माझ्या अस्तित्वाची जाणीव मला करून दिलीस. माझ्या कोमल मनगटात लेखणीचं बळ दिलं, समाजाला माझं महत्व पटवून दिलं. तुझे अनंत उपकार माझ्यावरती, नतमस्तक होते सदैव तुझ्या चरणावरती, सदैव तुझ्या चरणावरती. खरंच माता सावित्री नसते तर माझं अस्तित्व काय असतं? मी कुठे असते? आजचं माझं जीवन कसं असतं? मी आज आहे अशी असते की काही वेगळी असते? माझंही अस्तित्व चूल आणि मूल असंच असतं का? नुसतं चित्र जरी डोळ्यासमोर उभं राहिलं ना तर शरीरातला प्राण निघून गेल्यासारखं वाटतं. खरंच किती वाईट प्रथा होत्या, सती प्रथा, केशोपण, बाल जरट विवाह,
अगदी अगदी अनेक प्रश्न ह्या मस्तकामध्ये तांडव करत असतात की खरंच काय झालं असतं माझं. आणि मग शेवटी हे तांडव संपत ते सावित्री मातेच्या चरणाशी. डोक्यात विचारांचं तांडव माजता, डोक्यात विचारांचं तांडव माजता तुला नतमस्तक होते. तुझे विचार पुन्हा पुन्हा वाचते, ते विचारपूर्वक समजून घेते, तुझे विचार अंगीकारते, तुझ्या विचारांचे प्रचार प्रसारक होते, खरी तुझी अनुयायी होते. आणि मी एक आदर्श माणुसकीच्या शाळेची शिक्षिका होते. मी एक आदर्श माणुसकीच्या शाळेची शिक्षिका होते. सावित्री माईस विनम्र अभिवादन करते. धन्यवाद. जय भारत. खूप छान वनिताताई. या सर्व ताई माई अक्का आपल्या सावित्रीच्या लेखी. आपण या सवयीची लेकरं आहोत, माणुसकीचे दूत आहोत. खूप छान आजचा हा सगळा विचारांचा सोहळा नाही का, प्रेरक अशा विचारांचा सोहळा होता हा. आणि आपण हे काम नक्की पुढे नेऊया. या ठिकाणी आपण सारे आलात. फेसबुक लाईव्ह वरून खूप सारे लोक म्हणजे आपले माणुसकीचे दूत हे हा कार्यक्रम पाहतायत. आणि आपण पुन्हा एकदा या साऊ आईला हे पहिलं वहिलं नमन आणि वंदन या वर्षाचं आपल्या नव्या आयुष्याला झळाळी देणारं, उजळून टाकणारं असे हे साऊ आईचे विचार आपण ऐकलेत. आणि उद्या रविवार संध्याकाळी 5 वाजता आपली माणुसकीची शाळा असणार आहे. आणि पुन्हा एकदा साऊ आईंच्या विचारांचा आपल्याला जागर करायचा आहे. तर भेटूया उद्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे. आणि आपले शिवाजीराजे नायकवडी दादा यांनी खूप छान मांडणी केली. सर्वांचे माणुसकीच्या या मिशनतर्फे, माणुसकीच्या शाळेतर्फे सर्वांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. थांबूया आपण. जय भारत.